नागपूरमध्ये तर पोहरा नदीला पूर आलाय। हुडकेश्वर परिसरात पाणी भरलंय। नदीच्या पुरात 10 नागरिक अडकले। महापालिकेच्या पथकाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। अनेक जण या ठिकाणी अडकले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता या महिलेला अश्रू सुद्धा अनावर झाले असल्याचं पाहायला मिळतंय। दरवर्षी आम्हाला अशीच परिस्थिती जी आहे ती सहन करावी लागते आणि कधी काय होईल याचा भरोसा देखील नसतो। अचानक पाणी साचतं आणि त्या पाण्यात कोणा सांगितलं दुसऱ्यांदा हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय। दुसरी ही बोट आहे आणि इथे जे आहे लोकांना जे आहे रेस्क्यू करून आणलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे रेस्क्यू करण्यात आलंय। कुत्रा सुद्धा इथे या ठिकाणी आहे। काय सांगाल दादा, क्या बताओगे कि सबसे बड़ी लड़की थी? हमको हिंदी कन्नड़ कन्नड़ कन्नड हे मजूर वर्ग आहे। कन्नड लोक आहे, त्यांना हिंदी फारशी येत नाही, पण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो हे खरं तर लटकलेले होते। मजूर म्हणून हे नागपुरात काम करण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी जे आहे ते अडकलेच आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। काय सांगाल? हम ये नागपुर से काम करते काम भरपूर लोक आहे, सांगता नाही येत आणखी बचाव कार्य आपण पाहू शकतो महिला सुद्धा आहे त्या अडकलेल्या होत्या या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। नागपुरात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरामध्ये मी सध्या आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे पाऊस सध्या जो आहे होतो आहे आणि साधारणतः 8 ते 9 लोक जे आहे ते अडकल्याची माहिती आहे। आपल्यासोबत ते जाधव कुटुंब आहे जे खरं तर या ठिकाणी अडकलेलं होतं। त्यांचं घर 5 ते 6 वर्षांपासून या ठिकाणी बांधण्यात आलं, मात्र काय त्यांच्या अडचणी आपण जाणून घेऊ। ताई, काय सांगाल, काय नेमक्या अडचणी आहे, काय कारण आहे, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? पाऊस येते इतकं भरते म्हणून मला माहिती होतं, त्याच्यामुळे आम्ही राहायला येत नव्हतो। पण यावर्षी मजबुरी होती आमची। माझा मुलगा 3 मध्ये होता, मला पैसे भरायचे होते म्हणून मी राहायला आली। ट्युशनचे वगैरे वर पैसे माझे किराये वाचते म्हणून मी राहायला आली यावर्षी। तर हे पाण्यातून यावं लागलं मला। रात्रभरपासून आम्ही जागे आहो। किती वर्ष झाले तुम्ही घर बांधलं या ठिकाणी? 4-5-8 वर्ष झाले सर, सुरुवात केली होती, पण 5-6 वर्ष झाले कंप्लीट होऊन होतं। पण यावर्षी नाही का कंप्लीट झाल्यानंतरही आम्ही विचार करत होतो येऊ की नाही येऊ, माझ्या मुलाचं शाळा पडेल ट्युशन पडेल म्हणून, पण आम्ही हिम्मत करून राहायला आलो। आता काय परिस्थिती आहे? खरंच तुमचे अश्रू अनावर होत आहे, बोलणंही शक्य होत नाही तुमच्यासाठी, पण काय परिस्थिती आहे, तुम्ही काय सांगाल? प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनाला हेच सांगते की लवकरात लवकर ही सुविधा करावी। दरवर्षी हीच परिस्थिती राहते आणि लवकरात लवकर हे करून आम्हाला सुविधा मिळावी ह्या गोष्टीची। पाण्याची, नाल्यावर भिंत, रोड, हे सगळ्या सुविधा व्हायला पाहिजे आणि आमची पण आता मदत करायला पाहिजे। माझ्या घरामध्ये पण पाणी घुसते दरवर्षी, साप आहे, सगळं साप सुद्धा या ठिकाणी खूप निघाले। सकाळी सकाळी सापाला घरामध्ये। काय रात्र कशी निघाली? भीतीदायक परिस्थिती तुमची सगळी? जागरण करून निघाली आमची, भीतीदायक निघाली। रात्रभर जागरण केलं आम्ही, परिस्थिती नव्हती आमचे घर बांधण्याची म्हणून इतकं दूर घेऊन आम्ही घर बांधलं। आमची परिस्थिती नव्हती तर शाळा पडली, रात्री ट्युशनमधून त्याला अर्ध्या ट्युशनमधून मी वापस आणलं घरी। ते जीवावर नाला भरत आला होता तरी जीवावर हे करून आम्ही हे नाल्याजवळ गेले आणि यांना त्याला आणलं घरी। मला वाटलं की एवढी सुविधा होणारच नाही, म्हणजे इतकं पाऊस येणार नाही असं। पहिलाच वर्ष आहे ना आम्ही राहायला आलो, इतका अनुभव नव्हता मला। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।